भरतपूरच्या या निवाऱ्यात देहाने विसावा घेतला खरा, पण या प्रवाशाचे मन मात्र रस्त्यांवर भटकतच राहिले. अजूनही त्याची वाटचाल थांबली नव्हती. हा लोहगड, त्याने आपल्या पोलादी हट्टाने शत्रूंचा सामना केला. हा किल्ला अजिंक्य आहे आणि येथील प्रत्येक दगडात एक जिद्द आहे. ती कोणत्याही आघाताने मोडता आली नाही. समोर दोन वाटांचा प्रश्न उभा होता. एक धौलपूरची ओळखीतली वाट आणि दुसरी फतेपूर शिक्रीच्या अधुऱ्या इतिहासातून येणारी एक गहन साध. त्या न पूर्ण झालेल्या स्वप्नांचे ओझे वाहणाऱ्या सिक्रीची वाट मी स्वखुशीने स्वीकारली. प्रवासाच्या या वाटेवर अचानक भेटलेला तो अनोळखी वाटाड्या एखाद्या आस्थेवाईक माणसाप्रमाणे मला बुलंद दरवाजाच्या पायरीपर्यंत मार्गदर्शन करत राहिला. तो विशाल बुलंद दरवाजा मला आत बोलवतोय, पण मी माझी सायकल आणि सामान सुरक्षित ठेवण्यासाठी येथील व्यवस्थापकाची वाट पाहत उभा आहे. विश्वास ठेवा, या प्रतीक्षेच्या काळातही तो वाटाड्या पुन्हा पुन्हा येऊन मला न्याहाळून जाई. कोणी ठग या साध्या प्रवाशाला फसवणार नाही याची काळजी तो घेत होता. शेवटी व्यवस्थापक आले आणि त्याने सरळ सांगितले, खोली रिकामी नाही. मला मात्र मुळीच खंत वाटली नाही. मी सायकल आणि सामानालाच माझा साथीदार मानलं आणि त्या बुलंद दरवाजाकडे मार्गस्थ झालो. ऊपर सायकल जाएगी ना. थकवा की भूक काहीही म्हणा, पण माझ्याकडून ही चढण चढवली जात नव्हती. म्हणून मी सायकलला ढकलतच बुलंद दरवाजापर्यंत जाण्याची रीत पूर्ण केली.